नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच चटपटीत आणि मस्त अशी रेसिपी बनवतोय। तर इथे मी 1 कप मैदा घेतला, यानंतर अर्धा कप यामध्ये गव्हाचं पीठ घातलंय। तुम्ही सगळा मैदा इथे घेऊ शकता किंवा अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असं घेतलं तरी चालेल। यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घातलं, 1 चमचा यामध्ये दही घालायचं, दह्यामुळे पिठाला सॉफ्टनेस येईल। मिक्स करून घेऊया आणि आता पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं। याचा असा गोळा मी मळून घेतला। यानंतर यावरती तेल घालायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं। तर असं हे सॉफ्ट मळून घेतलं मी। आता हे आपण ओल्या कापडाने झाकून ठेवूया आणि हे सेट होईपर्यंत आपण पुढची कृती करूया। इथे मी 200 ग्राम पनीर घेतले आणि याचे असे क्यूब्स करून घेतलेत। थोडेसे मोठ्या आकाराचे खूप क्यूब्स इथे करून घेतलेत। आता इथे आपण एक मॅरिनेशन करून घेऊया। तर यासाठी इथे 1 चमचा तेल घ्यायचे, इथे तुम्ही राईचं तेल सुद्धा घेऊ शकता। यानंतर यामध्ये 2 चमचे घट्ट दही घालायचे। तर हे दही मी चाळणीमध्ये निथळत ठेवलं होतं, त्यातलं सगळं पाणी काढून टाकल्यानंतर इथे मी वापरते। आता यामध्ये अर्धा चमचा मी लाल तिखट घालते। याबरोबरच तुम्ही इथे काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता, रंग छान येईल। आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे, पाव चमचा काळं मीठ घालते। यानंतर 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची, इथे मी किसून घातलं आहे। अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी किसून घेतल्या होत्या। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे दही आंबट आहे म्हणून मी यामध्ये लिंबाचा रस घालत नाही आहे, पण तुमचं दही जर आंबट नसेल तर इथे 1 चमचा लिंबाचा रस घाला, म्हणजे आंबटपणा छान येईल। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला दही तुम्ही फेटून घेतलं तर याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। आता यामध्ये थोड्याशा गुठळ्या झाल्यात, तर मी हे असं छान फेटून स्मूथ असं हे तयार करून घेतलं आहे। आता यामध्ये पनीर घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या पनीरच्या तुकड्यांना हे आपण जे मॅरिनेशन बनवलं आहे ते लागलं पाहिजे, यामुळे आपल्या पनीरला खूप मस्त चव येईल। तर आज आपण पनीर काठी रोल बनवतोय। हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर हे आपण बाजूला ठेवून देऊया। पाहू शकता सगळ्या पनीरच्या पीसेसला हा जो मसाला आहे तो व्यवस्थित लागला आहे। आता आपण हे पनीर तव्यावरती किंवा या पॅनवरती फ्राय करून घेणार आहोत। तुमच्याकडे जर स्टिक्स असतील तर त्यावरती लावून आपण जसं पनीर टिक्का फ्राय करतो तसं करू शकता। इथे आता मी पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलं आणि त्यावरती पनीर घातलं। गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरती हे पनीर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनटं हे पनीर मी हाय फ्लेमवरती परतून घेतलं। पनीर परतल्यानंतर यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत। आता यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे, 1 कांदा मध्यम आकाराचा मी उभा चिरून घेतला आहे। यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो उभा चिरून यामध्ये घालायचा आहे।
आणि एक शिमला मिरची उभी चिरून यामध्ये घातली. आता हे पनीर बरोबर परतून घेऊया. सगळ्या भाज्या सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे. पनीर आणि भाज्या परतून झाले. आता गॅस बंद करायचा आहे आणि याला छान स्मोकी फ्लेवर येण्यासाठी इथे आता पहा सेंटरला मी थोडंसं पनीर बाजूला करून घेतलं आहे आणि सेंटरला एक वाटी ठेवायची छोटी. आणि दुसऱ्या गॅसवरती इथे मी दालचिनी भाजून घेते. तुमच्याकडे जर कोळसा असेल तर तो तुम्ही इथे वापरू शकता. मी इथे दालचिनी वापरणार आहे. तर दालचिनी मी अशी भाजून घेते. दालचिनी जाळून अशी या वाटीमध्ये ठेवायची. आणि यावरती थोडंसं बटर घालायचं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच याला आता आपण 5 मिनटं ठेवून देऊ झाकून, म्हणजे छान असा स्मोकी फ्लेवर येईल पनीरला. तर इथे आता 5 मिनटं झालेत. ही वाटी काढून घेऊया आणि पुन्हा एकदा पनीर मिक्स करून घेते. खूपच चटपटीत असं हे आपलं पनीरचं मिश्रण सारण तयार आहे. आता आपण इथे रोटी बनवून घेऊया. तर जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. आता यातला एक गोळा घेतलाय मी. सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि आता याची अशी चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटल्यानंतर यावरती तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ पसरवून घ्यायचं आहे. आणि आता याचे असे पहा फोल्ड करायचं आहे. जसं आपण फॅन बनवतो, पेपरचा फॅन जसा बनवतो त्याप्रमाणे याचे असे फोल्ड करायचे आहेत. आणि हे थोडंसं असं पसरवायचं आहे म्हणजे लेयर छान येतील. आणि आता याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. अशी मस्त लेयर्सवाली आपली रोटी तयार होईल. याचा जो शेवटचा भाग आहे तो असा वरती प्रेस केला आहे आणि आता पिठामध्ये घोळवून आपण याची चपाती लाटून घेऊ. तर ही चपाती अशी लाटून तयार आहे. आता आपण ही भाजून घेऊया. इथे तवा गरम करत ठेवला आहे. यावरती ही रोटी घालायची आहे आणि आता ही दोन्ही बाजूने आपण भाजून घेऊ. यावरती थोडंसं बटर घालायचं आहे. ही मस्त क्रिस्पी रोटी आपली तयार झाली आहे. लेयरसुद्धा खूप मस्त आल्यात. काढून घेऊया आणि आता आपण रोल तयार करूया. तर यावरती आता जे पनीरचं आपण स्टफिंग बनवलं आहे ते घालायचं आहे. पनीर मी अशी कट करून घेते.
आता यावरती उभा चिरलेला कांदा घालायचा आहे, टोमॅटो केचप घातले, इथे माझ्याकडे हिरवी चटणी आहे तर ती घालते। तुमच्याकडे जर ग्रीन चिली सॉस असेल तर तो घातला तरी चालेल। यानंतर इथे मी मेयोनीज घालते, चीजसुद्धा घालू शकता। तर असं फोल्ड करायचं आहे, अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा आपला हा पनीर काठी रोल तयार आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।